एकच गावामध्ये नाव आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर. ह्या गावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. चला तर सामन्याला होईल सुरुवात. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जाताना श्रीनाथ आणि त्याला साथ देण्यासाठी सावंत. बघा चेंडू टाकण्याच्या आतमध्ये दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर असणे अनिवार्य राहील. कमिटीकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे, याची नोंद घ्या. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. सेमी फायनल नंबर 2 सुजाता पिंपलास वर्सेस जरीमरी माता आलिमघर. विनेश पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू जबरदस्त फ्लिक शॉट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेपावलेला आहे. आउटफील्ड मध्ये जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. सिंघलने मात्र धावसंख्येची सुरुवात केलेली आहे. फलंदाज सावंत याने. विनेश तयार. बॉलिंग रॅम्पवर. उलटा चेंडू होता. आडव्या बॅटनं टर्न केलेल्या चेंडूला. चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त फटका. गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळते. चांगला फटका बघायला मिळाला. श्रीनाथच्या बॅट मधून 4 धाबा. श्रीनाथ ऑफ द मार्क. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 5 धाबा. पुन्हा एकदा विनेश तयार. बॉलिंग मार्कवर. चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळलेला क्रॅकिंग शॉट. चेंडू डीप मिडॉनला. जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 7 धावा. रॅडिकल ठाकराचा पाडा आपण संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना विनेश. चेंडू मात्र पाहते. चांगला फटका. सुप्रीम टच. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धाव फलक हलता ठेवण्याचं काम केले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल अमेझिंग स्टार्ट मिळून देताना आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. जी सुरुवात हवी होती आलिमगड टीमला ती सुरुवात मात्र करून देताना दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे विनेश. बॉलिंग मार्कवर. क्लीन बॉल. गेन अंदर. डंडा बाहर. फलंदाज बाद. केवळ 120च्या स्पीडने हा चेंडू टाकला होता. अतिशय भेदक चेंडू टाकला होता आणि त्रिफला बाद केलेला आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना रवींद्र पहिला धक्का दिलेला आहे श्रीनाथच्या रूपामध्ये. धावसंख्या धावपलकर स्थिर आहे 11. या धावसंख्येवर पहिला बॅटर बाद झालेला आहे. सरते शेवटी जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये चांगला जम बसला होता दोन्ही फलंदाजांनी फोडण्यामध्ये यश आलेले. गोलंदाज विनेशला त्रिफला बाद केलेला श्रीनाथला. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी तयार. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. एक चोटी धाव निश्चित पूर्ण केलेल्या. सिली पॉइंटला चेंडू गेला होता. सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपलकर 12. ऍडव्होकेट परेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्याकडून आम्हाला टॉस बॉक्स हा स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 1 बाद 12. चांगली सुरुवात आहे. फलंदाज जरी बाद झालेला असला तरी कुठल्या प्रकारचा दबाव नाही आणि इनिशियल ओव्हर मध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून देताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर सुरुवात तर झालेली आहे. 12 धाबा. श्रीनाथ बाद झाला. वैयक्तिक त्याने 10 धावांचं योगदान दिलं. रवींद्र एका धावेवर खेळतोय. तसेच साबन देखील एका धावेवर खेळतोय. दुसऱ्या षटकासाठी प्रभाकर सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर स्कीपर कर्णधार. चेंडूला मात्र फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे धोका निर्माण झालेला आहे. फलंदाज होईल बाद. तर मात्र दुसरा झटका लागलेला आहे अलीमगड टीमला साबनच्या रूपामध्ये. एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे पिंपलास या टीमला. न्यू बॅटर लगेचच तयार ठेवायचा आहे. 38 सारखीची रेषा आहे ती आपल्याला क्रॉसिंग करायची आहे. योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना, जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. कारण तसेही तुम्हाला सकाळपासून या गोष्टीचा मी उल्लेख करत आलेला आहे की आज 31 डिसेंबर 2023 वर्ष 2023 चा शेवटचा दिवस आहे. सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आजच्या दिवसाची आणि उद्याच्या दिवसाची. न्यू बॅटर योगेश. उद्या नवीन वर्षाला सुरुवात होईल. वर्ष 2024 ची उत्सुकता आता प्रत्येकाला लागलेली आहे. चला तर गेम ऑन आपण लगेचच करूया. न्यू बॅटर योगेश एक हार्ड हिटर बॅटर आहे. योगेशने देखील कमालीचा खेळ केला होता पहिल्या दिवसामध्ये. जोरदार अपील, पण पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेग बिफोर विकेटचा जोरदार अपील केला होता. पंच पाहतोय मात्र नाबाद घोषित करताना फलंदाजाला चांगला निर्णय. धावसंख्या कायम आहे धावपलकर 12. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न, अगेन स्टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं कुठल्याही प्रकारचा मिलाप झालेला नाही. चेंडूचा ते डॉट. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी प्रभाकर द्वारा बघायला मिळते. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र मुभा दिली जात नाही. धावसंख्या कायम आहे धावपलकर 12.
जणू काही धावसंख्येला खीळ बसलेली आहे. धावसंख्या मंदावलेली आहे, थंडावलेली आहे आणि अजून एक चेंडू जातो डॉट. काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये प्रभाकर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रभाकर याची. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले तर एकही धाव खर्च केलेली नाही. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टर्न केलेला आहे फक्त मिड विकेट दिशेने मिळतील 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. योगेश धावांसाठी खूप स्ट्रगल करीत होता खेळपट्टीवर. सरते शेवटी थोडासा अक्रॉस दी लाईन म्हणून खेळला आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रॅडिकल ठाकराचा पाडा हा संघ देखील इथे दाखल झालेला आहे. अगदी संपूर्ण त्यांची सेना घेऊन इथे उपस्थित झालेले आहेत. ते त्यांची सवारी देखील आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपलं हार्दिक स्वागत. चेंडू आणि बॅटचा हवं तसं संपर्क होत नाही तिथे. जबरदस्त चेंडू टाकला गेला प्रभाकर द्वारा. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. कुठल्या प्रकारची धाव नाही, फुटवर्क देखील बघायला मिळत नाही. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 16 आणि काय गोलंदाजी केलेली आहे दुसऱ्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत प्रभाकर याने. कमालीची गोलंदाजी. येणारे अजून 2 षटक आणि या 2 षटकांमध्ये मी तर म्हणेन जितक्या धावा जास्त येतील तेवढ्या संघासाठी लाभदायक आणि फायदेशीर इफेक्टिव्ह असतील. ह्या उलट कमी धावा जर आल्या तर एक लो स्कोरिंगचा प्रेक्षकांना निश्चितच सामना बघायला मिळेल. कौन किस पे पड़ेगा भारी ये तो आने वाला वक्त ही बताएगा. कोण कोणावर मात करणार. अजून येणारी 2 षटक धावसंख्या धावपलकर 16. 2 गडी बाद झालेले आहेत. चेंडूला पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. नजर हटी, दुर्घटना घटी आणि फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये. धावसंख्या वाढते धावपलकर 18. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. सागर सज्ज होताना बॉलिंग मार्क वर. सामोरं जाईल बॅटर रवींद्र. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचं कॉम्बिनेशन झालेलं नाही तिथे. एक धाव जोडली जाईल. लेग बाय स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. एक धाबीसाठी आता संघर्ष करावा लागत आहे मैदानाच्या आतमध्ये. अलॉंग दी कार्पेट चेंडूला टोलवलेलं आहे. चेंडू ते लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक तिथे खराब क्षेत्ररक्षण करताना निश्चितच 2 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत तिथे पिंपलास टीमला. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकताना धावपलकर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपवते. पुन्हा एकदा तोच प्रकार.
2 धावा पूर्ण करते योगेश. तो क्षेत्ररक्षक तोच फलंदाज 2 धावा पूर्ण करते योगेश. अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 23 धावा. पुन्हा एकदा कंट्रोल पूलचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावते. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना पुन्हा एकदा योगेश. चौथ्यांदा दुहेरी धाव पूर्ण करताना योगेश खेळपट्टीवर. धावसंख्या वाढते धावफलकावर 25. किमान मी तर म्हणेन 40 धावा जोडल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकतं. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. प्रतिम चेंडू. चेंडू जातो डॉट. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर उमेश. ह्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा येणे खूप अनिवार्य झालेले आहे. आलिमगड टीमचा आपण जर विचार केला तर जर 15-20 धावा आल्या तर मी तर म्हणेन एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर बघायला मिळेल. फक्त हलक्यात स्लाइस केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेकडे चाललाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण करताना बॅटर रवींद्र. फक्त 2च धावा मिळतील. धावसंख्या वाढते. 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. सत्तावीस धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटक आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील उमेश तयार. मिस्टर फटका. लीडिंग एज. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता तिथे. फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. धावसंख्या पुढे सरकताना 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात होती. 12 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसरं आणि तिसरं षटक लाजवाब गोलंदाजी. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी केली. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपवते. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. हा ना होता ना तिथे. पण पाहता आपण हा ना होता ना तिथे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. नॉट आउट घोषित केले फलंदाजांना. फक्त 1च धाव मिळेल. 29 धावा धावफलकावर. हे 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उमेश तयार.
सामोरं जाईल बॅटर रवींद्र. पण धावांसाठी खूप स्ट्रगल करताना मोठे पटके येत नाहीत. सिंगल डबल वर जास्त भर दिलेला आतापर्यंत. उमेश चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू मात्र जातो डॉट. वेगवान चेंडू टाकला होता. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगाने चकित केलंय बॅटर रवींद्रला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येमध्ये बदल झालेला नाही. 29 या आकड्यावर धावसंख्या थांबलेली आहे. चेंडू मात्र बघूया कंट्रोल पूलचा फटका. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी तिकडे काय चाललंय. क्षेत्ररक्षक चेंडूला शोधत बसला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाचा ताफा देखील आलेला आहे. पवन ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. खरोखरच पवन ठाकूर रात्रभर झोपलेला नाही, कारण त्यांच्या संघाने कामगिरी तशी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सध्या ते बारकाईने निरीक्षण करीत आहेत. या सामन्यावर त्यांची नजर आहे. तर धावसंख्या धावपलकावर 31. शेवटचा चेंडू आहे आणि तो फेस करण्यासाठी सज्ज होईल खगेश. पण थोडीशी वेगळी रणनीती बघायला मिळाली आलिमगड संघाची. खगेशला लेड ऑर्डर मध्ये पाठवण्यात आलेलं आहे. शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. कंट्रोल पूलचा फटका. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करीत होते दोन्ही फलंदाज, पण त्यामध्ये फलंदाज
फायटिंग स्कोर इथे उभा केलेला आहे. तेहतीस धावांचं एक मापक लक्ष आहे. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर काही होऊ शकतं आणि या उलट त्याची 30 जोरात आहे. अलिमगर त्याचे पुरस्कर्ते सतीश पाटील साहेबांचं शुभागमन. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि उद्योजक उद्योगपती प्रितेश पाटील साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये जाताना प्रभाकर आणि त्याला साथ देण्यासाठी विनेश. लक्ष 33 धावांचं. चोवीस चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. एक फायटिंग स्कोर इथे उभा केलेला आहे जरीमरी माता अलिमगर या संघाने. आपण सामना पाहत आहात सेमीफायनलचा. चेंडू बघूया. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाव मिळते. थर्ड स्लिप कर गेला होता चेंडू. एक धावेनी धावसंख्या आरंभ होतोय. पुन्हा एकदा सज्ज श्रीनाथ. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. विनेश याची ताकद आहे. चांगला पंच आपल्याला पटका पाहायला मिळाला विनेश याच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 5. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ऑन स्ट्राईकला मारलेला आहे. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील सहजगत्या पूर्ण. या 2 धावीने धावसंख्या वाढते ती 7. पुन्हा एकदा सज्ज श्रीनाथ यांच्यापासून दूर जाताना चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव. सावनेचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 8. चेंडूला थोडासा ड्राईव्ह केलेला आहे तिथे. एक सोडतोय दुसरा पकडतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या होते ती 9.
सातत्याने ऑफस्टॉनवर मारा ठेवलेला आहे श्रीनाथ याने. लोअर फुलटॉस हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक चोटी धाव तिथे पूर्ण करतोय विनेश. चिकी सिंगल च्या मदतीने धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकात 33 धावांचे लक्ष आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण लक्ष तेवढं मोठं नाही. कैलास येतोय दुसरे षटक घेऊन. केपी अठरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप कारण आज कित्येक जणांना उत्सुकता असेल संध्याकाळची. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र विकेट किपरच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या होती ती 11. 11. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज कैलास. जागा बनवून खेळलेला आहे स्ट्रोक मात्र तेवढंच चांगलं तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जय हिंद याचं जे बॉयज यांच्याकडून एक सुवर्ण संधी आलेली आहे. दशरथ पाटील आणि अजित पाटील जर खेळ तुम्ही टिपता तर 500 रुपयाचं एक पारितोषिक असेल आणि आज 30+ देखील आहे. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र तिथे फलंदाज फसतोय. होतोय बाद. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 12. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या. धावा कमी आहेत असे चेंडू हाताने कुठेतरी महागात पडेल अलिमगर या संघाला. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र वाईट चेंडूवर मला ते वाटतं की तिथे बॅट फिरवली आणि फलंदाज बाद होतोय. आज धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 13. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पिंपलास या संघाची.
कैलास पुन्हा एकदा सज्ज सागरसाठी 33 धावांचे लक्ष्य आहे. आपण जो सामना पाहतात सेकंड सेमीफायनल. अतिशय स्वेर मारा आपल्याला पाहायला मिळते. गरीबी में थोड़ा सा आटा गीला करते हैं यहाँ पर. या षटकामध्ये दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 निवडते 14. स्टेप आउट झाला होता. थोडासा ऑन स्ट्राईकला टर्न केलेला आहे चेंडू सागर याने. 2 धावा नक्कीच मिळतील या चेंडूवर. क्लेवर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते सागर याच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली ती 16. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता, कारण धावसंख्या झालेली आहे ती 16. 33 धावांचे लक्ष्य आहे. चेंडूला फक्त डिफेन्सिव्हरित्या इथे केलेला आहे. अगदी टेस्टच्या अंदाजाने एकच धाव मिळेल. माहिती आहे लक्ष तेवढं मोठं नाही. धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता येणारे चेंडू असतील 12 आणि 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा. आपण जो सामना पाहतात जरीमरी माता अलीमगढ़ विरुद्ध सुजाता स्पोर्ट्स पिंपला सेकंड सेमीफायनल. या अगोदर आपण जर बघितलं तर रॅडिकल ठाकराचा पाडा हा संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो रॅडिकल ठाकराचा पाडा या संघासमोर 2 हात करणार आहे. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. खागेश येतोय तिसरं षटक घेऊन. शुभागमन झालेले वरिष्ठ शहर निरीक्षक एकनाथजी बालू ठाकूर यांचं शुभागमन झालं. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. चुकीला माफी नाही पण चुकीची दुरुस्ती करता येते. तिसरा पंच एकनाथ बालू ठाकूर ठाकराचा पाडा यांचा आज वाढदिवस. निश्चितच त्यांना वाढदिवसाच्या लाख कोटी शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने देखील तुम्हाला वाढदिवसाच्या लाख कोटी शुभेच्छा. चेंडूला फेकून दिलेले आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार 6 धावांसाठी हा गगनभेदी मध्ये पदार्पण करणार आहेत एकनाथजी बालू ठाकूर ठाकराचा पाडा आणि त्यांचा हा विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. पंच फक्त पण मॅच थांबवायचे. हा विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय दशरथ पाटील यांच्या शुभ हस्ते. एकनाथजी बालू ठाकुर तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. मी ईश्वर जनी प्रार्थना करतो की आपणास ईश्वर उदंड आयुष्य देवो. खगेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर राईट आर्म द विकेट. फ्लिक केलेल्या चेंडूला फक्त हलक्यात आणि 1 धाव पूर्ण करताना निश्चितच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावफलकावर 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. लक्ष्य 33 धावांचं आहे. अजून विजयासाठी धावांची आवश्यकता असेल 9 धावांची आवश्यकता.
10 चेंडू आणि 9 धावा. एखादा चमत्कार करावा लागेल. जादुई गोलंदाजी इथून आता झाली तर निश्चितच सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होईल. पण सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलेली आहे. सुजाता पिंपळास या संघाने चेंडूला फेकून दिलेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा भव्य षटकार. काय फटका खेळला होता. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. प्रभाकर मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. कॅप्टन नॉक इनिंग तर खेळतोय. कॅप्टन पदाला साजेसा खेळ करताना आपल्या संघासाठी चेंडू जातो डॉट. ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे. फलंदाज वीक झोन ओळखून चेंडू टाकला होता. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या काय आहे धावपलकर. 3 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. गोलंदाज झेपावतोय पण त्याच्या रीचच्या बाहेरचा झेल होता. 2 धावा प्रभाकर पूर्ण करतोय. स्कोअर लेवल फक्त एका धाबेची आवश्यकता. 1 पाऊल दूर पाहतोय अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी प्रवेश करण्यासाठी सुजाता पिंपळास. फक्त एका धावेची आवश्यकता. खगेश तयार. चेंडू मात्र अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबादची संधी. फलंदाज होईल धावचीत बाद. फलंदाज धावचीत बाद झालेला. स्कोर लेवल फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 32 आणि आता 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सुजाता पिंपळास या संघाला. सध्या कोलशेट ठाणे येथून दिनेश या स्पर्धेचा आनंद घेताना त्याने देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. दिनेश आणि तुझं आणि तुझ्या परिवाराचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. अजित शेवटच्या षटकासाठी. अजित काही जादुई करामत करेल का आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. चेजिंग कंपल्सरी. तसे जादुई गोलंदाज आहे आलिमगर या संघाचा. चेंडूला मात्र फेकून दिलेले आहे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. उमेशच्या बॅट मधून विजयी चौकार. याचबरोबर अंतिम फेरीत प्रवेश करतो. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक श्री जरीमरी माता आलिमघर.